आज आपण करायला अगदी सोपा, अगदी झटपट तयार होणारा चॉकलेट रवा केक इथे तयार केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या या केकला किती छान अशी जाळी आलेली आहे. मस्त स्पॉन्जी असा आपला हा केक इथे तयार झालेला आहे. आपण हा केक कढईमध्येच तयार केलेला आहे. इथे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपण हा केक कट करून पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे केक कट केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या ह्या केकला किती छान अशी जाळी आलेली आहे. मस्त स्पॉन्जी असा आपला हा केक इथे तयार झालेला आहे. अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मी हा केक इथे तयार केलेला आहे. चवीला देखील अप्रतिम आपला असा केक तयार होतो. लहान मुलं, मोठी माणसं देखील आवडीनं खातील असा आपला केक इथे आपला तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की केकला आपल्या किती छान अशी जाळी आलेली आहे. अगदी स्पॉन्जी असा मस्त असा आपला इथे हा केक कढईमध्येच आपण तयार केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप इतका बारीक रवा घेतला आणि अर्धा कप इथे मी साखर घेतलेली आहे. तुम्ही इथे सर्व प्रमाण एखाद्या वाटीने देखील मोजून घेऊ शकता. यामध्ये मी 3 विलायची सोलून टाकलेल्या आहेत. तुम्ही विलायचीऐवजी व्हॅनिला एसेन्स जरी वापरले तरी देखील चालेल. आता आपण मिक्सरला छान अशी याची पावडर तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की मी मस्त अशी याची बारीक पावडर इथे तयार करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण एक 10 रुपयेवाले मिल्क पावडरचा सॅशे मी इथं वापरलेला आहे. मिल्क पावडरमुळे आपल्या या केकला छान अशी चव येते. इथे मी 2 टेबलस्पून इतकी कोको पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि पाव कप इतकं तेल टाकलेलं आहे. इथे आपल्याला तेल कोणतंही जास्त उग्र फ्लेवरचं टाकायचं नाही. रिफाइंड ऑइलच वापरायचं आहे किंवा तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता. पाव कप इतकं मी यामध्ये दही टाकलेलं आहे. दही इथं आपल्याला आंबट वापरायचं नाही तर फ्रेश असंच दही आपल्याला केकसाठी वापरायचं आहे. अर्धा कप इतकं मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलं आणि छान अशी याची पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आता आपण एका भांड्यात इथे काढून घेणार आहोत. इथे मी सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हे 10 मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये एक रिंग ठेवली. 5 मिनटं कढई आपण प्रीहीट करून घेणार आहोत. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते छान असं रवा फुललेला आहे. आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी बेकिंग पावडर आणि पाव चमचा इतका बेकिंग सोडा टाकलेला आहे. तुम्हाला जर हे दोन्ही टाकायचं नसेल तर याऐवजी तुम्ही 1 इनोचं पॅकेट जरी टाकलं तरी देखील चालेल. आपला केक छान असा तयार होतो. इथे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर छान असं पटापट मिक्स करून घेतलेलं आहे. मी इथे आधीच एका कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेतलेला होता. आता जे मिश्रण आहे ते मिश्रण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडंसं हा कुकरचा डबा छान असा टॅप करून घेणार आहोत आणि आपण जी कढई प्रीहीट करून ठेवलेली होती त्यामध्ये आता हा कुकरचा डबा आपण ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून इथे मी 35 ते 40 मिनिटे हा केक छान असा बेक करून घेणार आहे. इथे 35 ते 40 मिनिटांनंतर छान असा आपला केक तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता की मी छान असा 35 ते 40 मिनिटं मस्त असा केक तयार करून घेतलेला आहे. एखादी टूथपिक किंवा सुरी घालून मध्यभागी तुम्ही चेक करू शकता की आपला केक शिजला आहे की नाही. जर सुरीला काही चिकटलं नाही तर समजायचं की आपला केक परफेक्ट असा तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे. अजिबात केक तुटत वगैरे नाही. मस्त स्पॉन्जी असा हा आपला केक तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता की मी कटसुद्धा करून दाखवलेला आहे. किती मस्त स्पॉन्जी आपला हा झटपट अगदी सोप्यात सोपा असा आपला रवा चॉकलेट केक घरच्या साहित्यामध्येच तयार झालेला आहे.